नमस्कार. आपल्या सर्वांचं या फेसबुक लाईव्हमध्ये स्वागत आहे. मी डॉक्टर प्रदीप आवटे आज आपल्याशी कला स्नेहाचा हा जो एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे फेसबुक लाईव्हचा, त्याच्यावरून आपल्यासोबत बोलतो आहे. 26 नोव्हेंबरला आपला संविधान दिन आहे आणि या भारतीय संविधानाच्या दिवसाच्या निमित्तानं 19 तारखेपासून कवी हृदयमानव अशोक याच्या फेसबुक पेजवर हा एक अभिनव आणि अत्यंत कल्पक असा उपक्रम सुरू आहे. खूप मंडळी भारतीय संविधानाविषयी आपल्याशी बोलतायत. त्याच एका विषयाच्या अनुषंगानं आरोग्य आणि भारतीय संविधान या विषयावर मी आपल्याशी बोलतो आहे. मला वाटतं की आपल्यापैकी जे कोणी या फेसबुक लाईव्हसाठी जॉईन झालेले आहेत त्यांनी माझा आवाज येतोय की नाही याच्याबद्दल निश्चितपणे सुरुवातीला कमेंट करावी, की जेणेकरून काही तांत्रिक अडचणी आपल्या संभाषणामध्ये येणार नाहीत. तर मला असं वाटतं की माझा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतो आहे. तर कृपया कमेंटमध्ये फक्त उल्लेख करावा की ऐकू येतंय किंवा नाही याच्याबद्दल. आणि त्यानंतर आपण आपल्या आजच्या सत्राला सुरुवात करूयात. मला वाटतं की आपल्या सगळ्यांना माझा आवाज येतो आहे. आणि या अनुषंगानं आपण ही चर्चा पुढे चालू ठेवूयात. जसं मी म्हणालो की मी आज मुख्यत्वे आरोग्य आणि भारतीय संविधान या विषयावर आपल्याशी बोलणार आहे. अनेकदा आपल्याला असं वाटतं की खरं म्हणजे आरोग्याचा आणि भारतीय संविधानाचा काय संबंध, किंवा मुळात आरोग्य हा विषय या पद्धतीच्या राजकीय सामाजिक अंगानं आपण बोलण्याची गरज आहे का, त्याचा खरंच काही नातं आहे का. आणि असा जेव्हा विचार मी करतो तेव्हा मला असं वाटतं की खरं म्हणजे खूप जवळचं नातं आरोग्य आणि संविधान किंवा आरोग्य आणि एकूण राजकारण, राजकीय व्यवस्था याचा असतो. आणि असं जेव्हा मी बोलतो तेव्हा मला नेहमी जी प्रकर्षानं आठवण येते ती एका जर्मन पॅथॉलॉजिस्टची. डॉक्टर रुडॉल्फ विर्चो हा जो जर्मन पॅथॉलॉजिस्ट आहे हा खरं म्हणजे त्या काळात बिस्मार्कचा समकालीन असा तो वैद्यकीय क्षेत्रातला अत्यंत नामवंत असा पॅथॉलॉजिस्ट. आणि हा जो शरीर विकृती शास्त्रज्ञ आहे यानं एकूणच मेडिसिनच्या संदर्भामध्ये खूप महत्त्वाची मांडणी केलेली आहे. तो मेडिसिनबद्दल बोलताना असं म्हणतो की मेडिसिन इज अ सोशल सायन्स. मेडिसिन इज अ सोशल सायन्स अँड पॉलिटिक्स इज नथिंग एल्स बट मेडिसिन ऑन अ लार्ज स्केल. याचा अर्थ की वैद्यकशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे आणि ज्याला आपण राजकारण म्हणतो ते दुसरं तिसरं काही नसून एका मोठ्या कॅनव्हासवर वैद्यकशास्त्रच आहे. त्याच्या पुढे जाऊन असं तो म्हणतो की मेडिसिन इज अ सोशल सायन्स अँड द सायन्स ऑफ ह्युमन बिईंग्स हॅज द ऑब्लिगेशन टू पॉइंट आउट प्रॉब्लेम्स अँड अटेम्प्ट देअर थेरॉटिकल सोल्युशन. म्हणजे
हे माणसांचं शास्त्र आहे, सामाजिक विज्ञान आहे. म्हणून या शास्त्रानं माणसांचे नेमके प्रश्न काय आहेत त्याचं निदर्शन केलं पाहिजे, त्याचं ते नेमके दाखवले पाहिजेत, त्याची थेरॉटिकल मांडणी केली पाहिजे. परंतु तो पुढं असं म्हणतो की पॉलिटिशियन्स आर द प्रॅक्टिकल अँथ्रोपॉलॉजिस्ट, म्हणजे ते खऱ्या अर्थानं व्यावहारिक मानववंशी शास्त्रज्ञ आहेत. सगळे राजकारणी हे व्यावहारिक मानववंशी शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी या प्रश्नांची जी फील्डवरची जमिनीवरची उत्तरं आहेत ती शोधली पाहिजेत, ती मांडली पाहिजेत, ती प्रत्यक्षामध्ये आणली पाहिजेत असं तो म्हणतो. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की जेव्हा जर मेडिसिन हे सामाजिक शास्त्र असेल तर स्वाभाविकपणे संविधानाचा की संविधान, भारतीय संविधान जे की एक भारतासारखा उपखंडात्मक देश चालवण्याची एक मोठी गुरुकिल्ली आहे, एक गाईड आहे, तर त्याचा आणि आरोग्याचा संबंध हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि जवळचा असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. याच्याकरता मुळामध्ये आपल्याला आपण जेव्हा आरोग्य म्हणतो तेव्हा आरोग्य म्हणजे काय हेही नीट कळलं पाहिजे. अनेकदा असं होतं की आरोग्याची आपली व्याख्या ही भलती संकुचित आणि छोटीशी होऊन जाते, कोती होऊन जाते आपण त्याला म्हणूयात. ती फक्त शरीरापुरती मर्यादित राहते. परंतु जेव्हा आपण जागतिक आरोग्य संघटनेनं जी व्याख्या केलेली आहे आरोग्याची तिच्याकडे पाहतो तेव्हा आपल्याला तिच्यातलं व्यापकत्व लक्षामध्ये येतं. जागतिक आरोग्य संघटना असं म्हणते की हेल्थ इज नॉट mere absence of disease or infirmity, but it is the physical, mental and social well-being. याचा अर्थ आपल्या आरोग्याला शारीरिक सोबतच मानसिक आणि सामाजिक आयाम आहेत. आणि ते जेव्हा आपण लक्षात घेतो, ही जी एक बृहद व्याख्या आहे आरोग्याची, तेव्हा आपल्याला खरं म्हणजे आरोग्याचा आणि राजकारणाचा, आरोग्याचा आणि समाजकारणाचा जो जवळचा संबंध आहे तो आपल्याला कळत जातो. म्हणजे मला या ठिकाणी घटनेकडं, राज्यघटनेकडं किंवा संविधानाकडे जाण्यापूर्वी मला सगळ्यात पहिल्यांदा जे आठवतं ते बाबासाहेबांनी 2 मार्च 1938ला जे भाषण मुंबई प्रांताच्या असेंब्लीमध्ये केलं ते माझ्या समोर आहे. आणि बाबासाहेब असं म्हणतायत की अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पातील सार्वजनिक आरोग्यावरील तरतूद किती तोकडी आहे ते पहा. एकूण अर्थसंकल्पीय खर्चाच्या अवघी 2.5% आमची खेडी पाण्यासाठी आक्रोश करत आहेत. शेकडो गावांना पाणी पुरवठ्याची कोणतीही व्यवस्था नाही. आमची खेडी म्हणजे निव्वळ उकिरडे झाली आहेत. त्यांना गाव म्हणणेच चूक आहे. ग्रामीण भागात सांडपाण्याची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे. मलेरियाने, इतर आजारांनी शेकडो लोक मरण पावतायत. ग्रामीण भागात क्वचितच एखादा दवाखाना दिसतो आहे. औषध वाटपासाठी, वैद्यकीय उपचारासाठी कोठेही कसलीही सुविधा माझ्या नजरेस येत नाही. पिण्याच्या पाण्याअभावी, वैद्यकीय मदतीअभावी शेकडो लोक मरत आहेत. 2 मार्च 1938 रोजी बाबासाहेबांनी मुंबई प्रांताच्या असेंब्लीमध्ये केलेलं हे भाषण आहे. आणि त्यात ते सांगतात की जी तरतूद आहे, आर्थिक तरतूद आरोग्यावरची, ती किती कमी आहे. मी तुम्हाला हे मुद्दाम सांगतो याच्याकरता की हेच बाबासाहेब जे आपल्या भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, त्यांची जी आरोग्याबद्दलची कळकळ आहे, त्यांचा जो दृष्टिकोन आहे, त्याचं प्रतिबिंब आपल्या संविधानामध्ये पडलेलं आपल्याला निश्चितपणे दिसेल. आणि म्हणून मी हे तुम्हाला आवर्जून सांगतो आहे की 1938 साली बाबासाहेब हे बोलतायत तेव्हा सभागृहातले बाकीचे जे सदस्य आहेत त्यातला एक सदस्य हसतो आणि अर्थमंत्री देखील हसतात. तेव्हा बाबासाहेब म्हणतात की मी हे एवढ्या तळमळीनं सांगतो आहे आणि अर्थमंत्री हसतायत. तेव्हा एक सदस्य बाबासाहेबांची खोडी काढत असं म्हणतो की मग त्यांनी काय रडावं का? आणि बाबासाहेब पुढे म्हणतात, हो, त्यांनी रडावं, कारण त्यांच्या डोळ्यातले अश्रू हे स्पष्ट करतील की ते आरोग्याबद्दल किती गंभीर आहेत.
ते किती संवेदनशील आहेत. पण असं संवेदनशून्य हसू आपल्याला कुठं घेऊन जाईल? म्हणजे बाबासाहेबांकरता आरोग्य हा खरोखरच अर्थमंत्र्यांनी आपल्या डोळ्यात पाणी आणावं इतका महत्वाचा विषय होता. आणि म्हणून ते इतक्या कळकळीने त्याच्यामध्ये सांगतायत. आपण जर पाहिलं तर बाबासाहेबांनी याच वर्षी 1938च्या नोव्हेंबरमध्ये संतती नियमनाचा एक ठराव मांडला. याच्या अनुषंगानं सुद्धा खरं म्हणजे खूप महत्वाचा हा विषय बाबासाहेबांनी काळाच्या खूप आधी खरं म्हणजे मांडला. 1938ला परिस्थिती अशी लक्षात घ्या की 1920 पासून र.धो. कर्वे जे आहेत, धोंडकेश्वर कर्वेंचे चिरंजीव, त्यांनी कुटुंब नियोजनाच्या अनुषंगानं पुण्यातून काम सुरू केलेलं आहे. पण त्यांना सगळीकडून आजच्या भाषेमध्ये ते केवळ ट्रोल होत आहेत, त्यांचं ट्रोलिंग सुरू आहे, त्यांच्यावर खटले भरले जात आहेत. आणि त्यांच्या खटल्यामध्ये सुद्धा बाबासाहेब त्यांचे वकील म्हणून उभे राहत आहेत. कारण त्यांना कळतंय की कर्वे जे काम करतायत कुटुंब कल्याणाचं, कुटुंब नियोजनाचं, ते अत्यंत महत्वाचं काम आहे, ही काळाची गरज आहे. आणि म्हणून बाबासाहेब त्यांच्या मागे उभे राहतात. दुसरीकडं मार्गारेट सेंगर सारखी जी एक विदुषी आहे, ती अमेरिकन बर्थ कंट्रोल लीगची तिनं स्थापना केलेली आहे 1921 मध्ये. 1935 मध्ये ती भारतामध्ये येते त्याच्या कामाचा प्रचार करण्याकरता. परंतु माल्थस पासून ते महात्मा गांधींपर्यंत ज्या धारणा आहेत लोकांच्या, त्याच्यामध्ये मुळात चूक अशी आहे की त्यांना असं वाटतं की गर्भधारणा टाळण्याकरता, कुटुंब नियोजन करण्याकरता स्त्री पुरुषांनी कोणतीही कृत्रिम साधनं वापरणं आध्यात्मिक दृष्ट्या चुकीचं आहे. आणि त्यांनी ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे, तरच हे शक्य होईल. आणि बाबासाहेबांना वास्तव माहीत आहे. ते म्हणतात की जग केवळ माया आहे असं म्हटल्यानं कुणी आध्यात्मिक होतो का? स्त्री पुरुषांच्या मनामध्ये परस्परांबद्दलची प्रीती, वासना, या सगळ्या भावना निखळ सत्य आहेत. आणि सर्वसामान्य माणसाला ब्रह्मचर्य पाळणं अजिबात शक्य नाही. त्याच्यामुळं त्याला ही जी साधनं हाताशी येत आहेत ती दिली पाहिजेत. कारण बाबासाहेबांना स्वतःच्या जगण्यातून हे सगळं कळलेलं आहे. त्यांना माहीत आहे की ते स्वतः त्यांच्या आईवडिलांचे 14वे अपत्य होते. त्याच्यामुळं गरिबीच्या झळा ज्या आहेत त्या त्यांनी सोसलेल्या आहेत की 14 मुलं होतात तेव्हा परिस्थिती काय होते. आणि त्यांना स्वतःला 5 मुलं झाली, त्याच्यामध्ये त्यातली 4 मुलं गेली. त्यामुळे ह्या 4 लहानग्यांचं अंत्यविधी करताना ते इतक्या प्रचंड भावनिक त्रासातून गेलेले आहेत. त्याच्यातूनच स्वतः त्यांची पत्नी देखील गेली. या सगळ्यातून त्यांना कळतं आहे की वाढता जननदर ही सर्वसामान्य माणसाच्या अनारोग्याची, गरिबीचं सगळ्यात मोठं कारण आहे. आणि म्हणून संतती नियमाचा ठराव ते आणतात आणि तो ठासून सांगतात ते की मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जे आहे, मुंबईतून संतती नियमांची चळवळ जी आहे ती आपल्या देशामध्ये प्रवेश करते आहे. आणि आपल्या इतिहासामध्ये हा एक महत्वाचा टप्पा आहे. मला असं वाटतं की आपल्या प्रांतिक सरकारनं ही जी संधी आहे एका क्रांतीची ती गमावू नये. परंतु बाबासाहेबांचा हा सगळा विचार जो आहे तो त्यावेळच्या सदस्यांना, समाजाला पटणारा नव्हता. आणि म्हणून बाबासाहेब स्वतः स्वतंत्र मजूर पक्षाचे सदस्य असताना, त्यांच्यासोबत 14 सदस्य निवडून आलेले असताना देखील 52 विरुद्ध 1 अशा प्रचंड फरकानं हा ठराव नामंजूर होतो 1938 साली. आणि हा जो संतती नियमनाचा ठराव आहे, कायदा आहे, तो त्यावेळी पास होत नाही. परंतु बाबासाहेब योग्य होते हे 13 वर्षानं भारत सरकार सिद्ध करतं. 1951 साली स्वातंत्र्यानंतर कुटुंब कल्याणासाठी खास मंत्रालय सुरू केलं जातं. आणि ही सगळी जी नवीन साधनं आहेत त्याचा वापर करूनच आपल्याला शेवटी लोकसंख्या नियंत्रण केलं पाहिजे हे अगदी समाजामध्ये आणि सगळीकडे मान्य होतं. आणि बाबासाहेबांचं धारणा तीच होती की मुळामध्ये मला किती मुलं हवीत, किती नको, याचा अधिकार प्रत्येक स्त्रीला, कारण मुख्यत्वे स्त्रीला असला पाहिजे, कारण तिचं शरीर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. आणि प्रत्येक स्त्री पुरुषाला हा अधिकार असला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब अगदी वेगवेगळ्या संवचन लेखातील उदाहरणं देतात की ते सांगतात की ज्या स्त्रीचं लग्न हे 20व्या वर्षानंतर होतं तिला तुलनेनं 20 वर्षाच्या अधिक लग्न झालेल्या मुलीपेक्षा कमी मुलं होतात. आणि जिचं लग्न 20 वर्षानंतर झालेलं आहे तिची मुलं जगण्याची शक्यता, बाबासाहेब शब्द वापरतात सर्व्हायवल रेट, हा जास्त आहे जर लग्न आधी झालं त्याच्यापेक्षा.
आणि त्याच वेळी 4थ्या बाळंतपणानंतर आईच्या आणि मुलाच्या मृत्यूची जी काही शक्यता आहे ती किती पट वाढते हे ते अगदी मॅटरनल मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी नावाचा एक निबंध उद्धृत करून सांगतात. त्यामुळे अत्यंत अभ्यासपूर्णरित्या ते ही बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात. आणि जरी ते तो ठराव 1938 साली नामंजूर झाला तरी शेवटी 1951 साली भारत सरकार कुटुंब नियोजनाचं जे काही धोरण आहे ते ठरवतं आणि स्वीकारतं. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून बाबासाहेबांसारखा हा द्रष्टा समाजशास्त्रज्ञ आपल्या मसुदा समितीमध्ये असल्यामुळं स्वाभाविकच आपण जर पाहिलं तर आपल्या एकूणच संविधानामध्ये आरोग्यविषयक अनेक गोष्टींचा उल्लेख येतो. संविधान हे एवढं मोठं डॉक्युमेंट आहे की 2 ओळींच्या मध्ये जेव्हा आपण वाचू लागतो, ज्याला आपण रिडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतो, तेव्हा त्याचं इंटरप्रिटेशन करताना आपल्याला अनेकदा लक्षात येतं की अरे ही तर आरोग्यविषयक तरतूद आहे. ती प्रत्यक्ष जरी आरोग्याचा उल्लेख करत नसली तरी ती तरतूद आरोग्याची आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलं तर आपल्याकडं राईट टू हेल्थ म्हणजे मूलभूत अधिकार जे नागरिकांचे आहेत त्याच्यामध्ये घटनेनं, भारतीय संविधानानं खरं म्हणजे आरोग्याचा अधिकार हा मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट का नाही केला अशी एक नेहमीची तक्रार किंवा नेहमीचं मांडणी अनेक जण करतात. पण वास्तविक पाहता आपलं जे आर्टिकल 21 आहे की ज्याच्यामध्ये आपण पाहतो की राईट टू लाईफ आहे म्हणजे जगण्याचा अधिकार आहे. आणि बंधुवा मुक्ती मोर्चा विरुद्ध भारत सरकार यांच्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं त्याचा निकाल देताना सांगितलेला आहे की या 21व्या कलमामध्ये खरं म्हणजे राईट टू हेल्थ हा अंतर्भूत आहे, अंतर्निहित आहे. त्याचा अर्थच मुळात राईट टू हेल्थ आहे. आणि अशा अनेक वेगवेगळ्या खटल्यांच्या वेळी 2-3 वेळा सुप्रीम कोर्टानं राईट टू हेल्थ, आरोग्याचा अधिकार हा कसा भारतीय संविधानामध्ये आहे याच्याबद्दल मांडणी केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ते फार महत्वाचं आहे. कारण की आपल्याला कल्पना आहे की भारतीय संविधान जे आपण मांडलं आणि जगभरातली जर आपण संविधानं पाहिली तर ती देवाला अर्पण केलेली आहेत. आपल्याकडं सुद्धा विषय असा होता की आपण संविधान तयार केलं, हे कोणाला अर्पण करायचं, तर देवाला अर्पण करूयात. कोणी म्हटलं महात्मा गांधींना अर्पण करूयात कारण की स्वातंत्र्य चळवळीमध्ये बापू आपले नेते होते त्यामुळे त्यांना अर्पण करूयात. परंतु आपल्या संविधान समितीनं हे सगळं नाकारलं आणि त्यांनी हे जे भारतीय संविधान आहे ते भारतीय लोकांना म्हणजे स्वतःलाच अर्पण केलेलं आहे. हे संविधान आम्ही स्वतःप्रत अर्पण करत आहोत असं त्यातलं वाक्य आहे आपल्या उद्देशिकेमधलं. याचा अर्थ माणूस, इथला प्रत्येक माणूस हा या संविधानाच्या केंद्रस्थानी आहे. त्याचं हित, त्याचं सुख, त्याचं समाधान हे त्याच्या अत्यंत केंद्रस्थानी असल्यामुळं स्वाभाविकपणे आरोग्य हा त्यातला एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. हे आपण अनेक ठिकाणी पाहतो. विशेषतः आपण जेव्हा त्यातली जी 4थ्या भागातली जी मार्गदर्शक तत्व आहेत त्याच्यामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा तर आपल्याला अगदीच कळून जातं की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये आपल्याला संविधानामध्ये आरोग्याच्या अनुषंगानं जे मुद्दे आहेत ते आपल्याला याला मध्ये लक्षात येतात. कारण की आपण जर पाहिलं तर आर्टिकल 21 प्रमाणेच याच्यामध्ये आर्टिकल 39A आहे, आर्टिकल 39E आहे, आर्टिकल 41 आहे, 42 आहे, 47 आहे. ही सगळी जी मार्गदर्शक तत्व आहेत त्याच्यातून आपल्याला कळतं की हे सगळे आरोग्याचेच वेगवेगळे आयाम आहेत. म्हणजे आर्टिकल 39A मध्ये इट मेन्शन द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्टेट टू प्रोव्हाइड सिक्युरिटी टू द सिटीजन बाय इन्शुरिंग राईट टू ॲडिक्वेट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड. म्हणजे त्याचं पोट भरण्याकरता, उदरभरणाकरता त्याला योग्य रोजगार मिळावा, त्याला योग्य त्याच्या उदरभरणाची सोय व्हावी याच्याकरता आवश्यक जी सुरक्षा आहे ती देणं ही राज्याची जबाबदारी आहे. हे 39A अगदी स्पष्टपणे सांगतं. त्याचवेळी 39E जे आहे ते कामगारांची, पुरुषांची, स्त्रियांची, लहान मुलांची जबाबदारी, त्यांच्या आरोग्याची जबाबदारी, त्यांची क्षमता, शारीरिक क्षमता चांगली राहावी
याची जबाबदारी आणि त्याचवेळी लहान मुलं आणि स्त्रिया त्यांचा अब्यूज होणार नाही याची जबाबदारी जी आहे ती शासन संस्थेची आहे, हे 39E स्पष्टपणे सांगतं. 41 मध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा जे बेरोजगार लोक आहेत, म्हातारी मंडळी आहेत, किंवा जे काही कारणानं आजारी आहेत, दिव्यांग किंवा अपंग आहेत, अशा लोकांना सहकार्य करणं, टू प्रोव्हाइड पब्लिक असिस्टन्स असा शब्द आपलं संविधान वापरतं, हे सुद्धा राज्याची जबाबदारी आहे. त्याच्यामुळं हे आपण पाहतो की हे अत्यंत महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये संविधान सांगू पाहतं. आर्टिकल 42 मध्ये संविधान सांगतं की स्टेट हॅज रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोव्हाइड प्रोटेक्ट द हेल्थ ऑफ द इन्फंट अँड मदर बाय मॅटर्निटी बेनिफिट. कारण बाबासाहेबांच्या दृष्टीनं हा एक अत्यंत महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न होता की मॅटर्निटी बेनिफिट, मातृत्वाचे जे काही लाभ आहेत, फायदे आहेत, म्हणजे आपण पाहतो की आज शासकीय नोकरीमध्ये मातृत्वाची रजा मिळते, त्याचे पूर्ण पगारी रजा मिळते, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे लहान बाळ आणि गरोदर माता यांना आवश्यक ते बेनिफिट, लाभ शासनानं दिले पाहिजेत याचा उल्लेख हे आर्टिकल 42 करतं. तर आर्टिकल 47 जे आहे ते सांगतं की लेवल ऑफ न्यूट्रिशन अँड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, म्हणजे तुमचं पोषण, तुम्हाला पुरेसं खायला मिळालं पाहिजे, तुमचं पोषण जे आहे त्याची पातळी चांगली पाहिजे, तुमच्या जीवनाचा स्तर जो आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, तो चांगला असला पाहिजे. आणि त्याच्याकरता सरकारनं आपली जी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आहे ती इम्प्रोव्हाइज केली पाहिजे, तिला सुधारणा केल्या पाहिजेत. म्हणजे रेजिंग द लेवल ऑफ न्यूट्रिशन अँड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ पीपल अँड इम्प्रूव्हिंग पब्लिक हेल्थ. म्हणजे याच्यामध्ये सरळ सरळ आपल्याला दिसतं की या सगळ्या कलमांच्या मध्ये आरोग्याची गोष्ट इतकी सहजतेनं अंतर्भूत आहे की आरोग्याचे वेगवेगळे आयाम ते आपल्याला उलगडत जाते. आणि म्हणून या 21 पासून त्या या सगळ्या कलमांच्या मध्ये आपल्याला दिसतं की एका अर्थानं ही सगळी कलमं जी आहेत ती आरोग्याचा अधिकार हा सर्व नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे याच्याबद्दल बोलताना आपल्याला दिसतात. ते अत्यंत महत्वाचं आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जर गोष्ट काय असेल तर आरोग्य हा विषय कुणाचा, आपल्याला कल्पना आहे की आपण फेडरल रिपब्लिक आहोत, आपली संघराज्यात्मक व्यवस्था आहे, म्हणजे भारत हा अनेक राज्यांचा एक समुदाय आहे, एक संघ आहे. तर अशा वेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये विषयांची वाटणी आहे. आपलं जे 7वं शेड्यूल आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा वेगवेगळ्या सूचीमध्ये राज्याचे, केंद्राचे आणि या दोघांचे एकत्र जे विषय आहेत, कंबाईन विषय आहेत, त्यांची वेगवेगळी यादी आहे. आणि याच्यात जर आपण पाहिलं तर आपण नेहमी असं म्हणतो की खरं म्हणजे आरोग्य, सार्वजनिक आरोग्य हा राज्यांचा विषय आहे असं म्हटलं जातं. पण तरी देखील आपण जर पाहिलं तर या तिन्ही याद्यांच्या मध्ये काही विषय असे आहेत की ज्याच्यामध्ये केंद्र सरकारलाही आरोग्यविषयक काही गोष्टी करता येतात. म्हणजे आपण जर बघितलं तर जेव्हा कोविडसारखं पॅन्डेमिक आलं तेव्हा लोकांना क्वारंटाईन करणं असेल किंवा वैद्यकीय संस्था मोठमोठ्या उभा करणं असेल, याच्यामध्ये केंद्र सरकार निर्णय घेऊ शकतं. विशेषतः मोठी साथ आली तर लोकांना या राज्यातून त्या राज्यात जायला प्रतिबंध करणं, किंवा जनावरांची मोठी साथ आली तर जनावरांचं जी वाहतूक आहे ती थांबवणं, याच्यामध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करू शकतं, कायदे करू शकतं. त्याचबरोबर आपण जर बघितलं पण प्राथमिक आरोग्य सेवा किंवा एकूणच स्वच्छता, रुग्णालयं, त्याच्यानंतर जनावरांचे आजार, याच्याबद्दल राज्य सरकार त्याच्यामध्ये कायदे आणि नियम करू शकतं. तर आपण समवर्ती सूचीमध्ये पाहतो की जे सगळे मोठे साथीचे आजार आहेत किंवा आरोग्याचे व्यवसाय करणारे डॉक्टर, नर्सेस, पॅथॉलॉजिस्ट यांच्या अनुषंगानं नियमावली तयार करणं हा समवर्ती सूचीमधला विषय आहे. त्याच्यामुळे आपण पाहतो की वेगवेगळ्या सूचींमध्ये आरोग्यविषयक जे नियम आहेत किंवा आरोग्यविषयक जे विषय आहेत त्यांची विभागणी केलेली आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, आपण अगदी ताजं उदाहरण आहे आपल्याकडं कोविडचं. कोविडमध्ये आपल्याला दिसतं की आपले पंतप्रधान हा निर्णय घेतात एके दिवशी की पुढील 21 दिवस भारतामध्ये लॉकडाऊन लागेल. आता हा निर्णय
अमेरिकेमध्ये मात्र डोनाल्ड ट्रम्प घेऊ शकत नाहीत. डोनाल्ड ट्रम्पला एकाच वेळी अमेरिकेतली 50 राज्यामध्ये लॉकडाऊन लावता येत नाही. कारण की तिथल्या घटनेमध्ये जी राज्य आहेत ती पार्शियली ॲटोनॉमस आहेत. म्हणजे ती बऱ्यापैकी अंशतः आपलं राज्य आपण चालवतात. त्यांच्यावर अमेरिकेतल्या केंद्र सरकारचे निर्णय हे बंधनकारक नसतात. परंतु आपल्याकडे मात्र घटनेनं हा अधिकार दिलेला आहे केंद्र सरकारला की जर एवढी मोठी आपत्ती आली तर त्याच्या अनुषंगानं जो महत्त्वाचा निर्णय आहे ते केंद्र सरकार घेऊ शकतं. म्हणून आपल्याकडं केंद्र सरकारच्या एका घोषणेनं लॉकडाऊन लागू शकला. अमेरिकेमध्ये मात्र काही राज्यामध्ये लॉकडाऊन आहे, काही राज्यात नाही, अशी एक अनागोंदीची परिस्थिती निर्माण झाली. आपल्याकडं मात्र अत्यंत एका निर्णयामध्ये, एका वाक्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन लागू शकला. त्याच्यामुळं ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आपल्या घटनेमुळे शक्य झाली. कारण हे घटनेनं हे अधिकार दिलेले आहेत. घटनेमध्ये या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यात अधिकारातून हे आपल्याला करता आलं. त्याच्यामुळे कोविड कंट्रोलमध्ये घटनेमधल्या तरतुदीचा कसा वापर झाला हाही त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. पण त्याचवेळी जर आपण बघितलं तर दुसरीकडं म्हणजे प्रत्यक्ष भारत सरकारनं लॉकडाऊन लावण्यापूर्वी महाराष्ट्र असेल किंवा दिल्ली असेल या राज्यांनी इपिडेमिक ॲक्ट 1897 आपल्या राज्यामध्ये लागू केला होता. मग त्यांनी केंद्र सरकारची वाट न बघता या 2 राज्यांनी इपिडेमिक ॲक्ट लागू केला होता. कारण की त्यांना माहीत आहे की आरोग्य हा राज्यांचा देखील विषय आहे. त्याच्यामुळं वेगवेगळ्या पातळीवर हा विषय राज्यांनी केंद्रामध्ये ठेवल्यामुळं प्रत्येकाला आपापला जो सेल्फ इंटरेस्ट आहे त्या राज्याचा आणि केंद्राचा एकूणच मोठ्या याच्यावर तो जपता येतो. हा जो लाभ आहे तो खरं म्हणजे आपण जर पाहिलं तर घटनेतल्या या तरतुदीमुळं आहे. म्हणजे खरं सांगायचं तर घटनासभेच्या सगळ्या बैठकांमध्ये एच.व्ही. कामतांचं आणि अनेकांचं म्हणणं होतं की खरं म्हणजे आरोग्य हा विषय समवर्ती सूचीमध्ये ठेवला पाहिजे. किंवा आत्तासुद्धा आपण जर बघितलं आपला जो 15वा वित्त आयोग आहे त्याची जी एक हाय लेवल कमिटी आहे त्यांनी सुचवलेलं आहे की आरोग्य हा विषय समवर्ती सूचीमध्ये नेऊन ठेवावा आणि राईट टू हेल्थ याचा म्हणजे हा त्यात सुधारणा करून घटनेमध्ये त्याच्यामध्ये त्याचा समावेश करावा. आणि आपण जर आता बघितलं तर आपल्याला असं दिसतं की हा जो राज्य आणि केंद्र या दोन्हीमध्ये हे विषय विभागलेले आहेत त्याचा फायदा अनेकदा आपल्याला आपत्तीमध्ये क्रायसिसमध्ये होताना दिसतो. हा त्यातला एक भाग. आणि दुसरा भाग म्हणजे राईट टू हेल्थ हा खरं म्हणजे आपण आता बघितलं वेगवेगळ्या कलमांचा जर अभ्यास केला त्यांचं जर सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी केलेलं जे काही अन्वयार्थ लावले ते जर पाहिले तर आपल्याला लक्षात येतं की राईट टू हेल्थ हा खरं म्हणजे घटनेचा अविभाज्य भाग आहे. जसं धर्मनिरपेक्षता हा शब्द हा घटनेमध्ये सुरुवातीला नव्हता, तो 42च्या दुरुस्तीने त्यात आला. परंतु आपण जर घटनेचं एकूण स्पिरिट बघितलं तर आपल्याला कळतं की धर्मनिरपेक्षता हा खरं म्हणजे आपल्या घटनेचा अत्यंत गाभूत विषय आहे. केवळ तो दुरुस्तीने त्यात घातला तो नसता तरी सुद्धा त्याच्यामध्ये तो विषय आहेच आहे. त्याचं एकूण रचना त्याची एकूण धारणा जी आहे तीच मुळात धर्मनिरपेक्षतेवर अवलंबून आहे किंवा त्याच्यावर उभी राहिलेली आहे. आणि म्हणून त्याच पद्धतीनं आपण पाहतो की आरोग्याचा सुद्धा जो विषय आहे किंवा राईट टू हेल्थचा जो विषय आहे तो आपल्या घटनेमध्ये अंतर्भूत आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट मला नेहमी जी वाटते की 51A कलमामध्ये जी नागरिकांची मूलभूत कर्तव्य सांगितलेली आहेत ती कर्तव्य जर पाहिली तर मला असं वाटतं की याच्यामध्ये जो आरोग्याचा सामाजिक आयाम आहे तो घटनाकारांनी संविधानकारांनी खूप उत्तम पद्धतीने ॲड्रेस केलेला आहे. म्हणजे एकीकडं आपण असं पाहतो की हे कलम सांगतं की प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की विज्ञानवादी दृष्टिकोनाचा प्रसार करणं, मानवतावाद अंगीकारणं आणि त्यांनी खास आपलं स्पिरिट ऑफ एन्क्वायरी तुमच्यामधलं कुतूहल आणि प्रश्न विचारण्याची जी गोष्ट आहे ती तुम्ही जिवंत ठेवली पाहिजे आणि रिफॉर्म्सच्या अनुषंगानं आग्रही असलं पाहिजे. आता आपल्या संविधानामध्ये या गोष्टी आहेत. जे विज्ञानाचे दृष्टिकोन स्वीकारा आणि त्याचा प्रसार करा असं जेव्हा संविधान सांगतं त्याचा अर्थ असा होतो की आरोग्य हे एक विज्ञान आहे आणि त्याच्यामुळे अंधश्रद्धा, खुल्या समजुती या सगळ्या टाकून द्या आणि जे एव्हिडन्स बेस आहे, ज्याला पुरावे आहेत, ज्याला शास्त्रीय पुरावे आहेत तेच अंगीकारा. एका अर्थानं मला असं वाटतं की हे आरोग्याच्या दृष्टीने देखील हा त्यातला एक महत्त्वाचा भाग संविधानामध्ये येतो. त्याचवेळी आपण जर पाहिलं तर मानवतेची गोष्ट संविधान करतं.
हार्मोनीची गोष्ट संविधान करतं की हार्मोनी जपा. आज आपण जर बघितलं तर सामाजिक आरोग्य किंवा आरोग्याचं सामाजिक अंग जे आहे, वेगवेगळ्या धर्मामध्ये, वेगवेगळ्या जातीमध्ये भांडणं लागणं. आपण मणिपूरमध्ये पाहिलं की मैतेई आणि कुकीमधली वाद जे आहेत ते कुठल्या थराला गेले, किती मोठा हिंसाचार झाला. तेव्हा स्वाभाविकपणे अनेकदा तुमचं आरोग्य हे आरोग्यबाह्य घटकामुळं सुद्धा बिघडत असतं. कारण शेवटी हिंसा होते, तुम्ही संपता, काही माणसं मारली जातात, तिथली सगळी व्यवस्था कोलमडून पडते. तेव्हा त्याचा परिणाम या तिथल्या लहान मुलांवर, गरोदर मातांवर, वेगवेगळ्या आजारी असणाऱ्या व्यक्तींवर होत असतो. कारण त्यांना अशा वातावरणामध्ये उपचार मिळत नाहीत. आपण पाहतो आहोत सध्या की पॅलेस्टाईन आणि इस्रायलच्या भांडणामध्ये हॉस्पिटल उद्ध्वस्त होत आहेत, तिथं बॉम्ब पडत आहेत. त्याच्यामुळे जेव्हा तुमच्या देशामध्ये, तुमच्या समाजामध्ये या पद्धतीची अशांतता निर्माण होते, तेव्हा तुमचं आरोग्यच हरवतं. आणि म्हणून ती शांतता जपण्याकरता वेगवेगळ्या समाज घटकांनी आपल्यामधली हार्मोनी जपली पाहिजे अशी घटना सांगते. किंवा धर्मनिरपेक्षता जपली पाहिजे. तुमचा धर्म जो आहे तो तुम्ही तुमच्या घरापुरता ठेवला पाहिजे आणि प्रत्येकाला आपल्याला हवं त्या पद्धतीनं प्रार्थना आणि बाकीच्या गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य आहे. मात्र हे सगळं करताना इतराच्या कुठल्या स्वातंत्र्यावर मर्यादा कामा नये, हे सगळं जपलं पाहिजे ही घटना सांगते. तेव्हा मला असं वाटतं की वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता, एक राष्ट्रीय एकात्मता याची गोष्ट करणारी जी राज्यघटना आहे, भारतीय संविधान आहे, ते एका अर्थानं आपल्या आरोग्याच्या सामाजिक आयामाबद्दल बोलत असतात. आणि म्हणून मला हे या ठिकाणी खूप महत्त्वाचं वाटतं की आपली राज्यघटना, भारतीय संविधान हे आपल्या आरोग्याच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक या तिन्ही आयामांना खूप चांगल्या पद्धतीनं ॲड्रेस करतं. ते कसं जपावं याची उत्तरं आपल्या हातात देतं. आज आपण पाहतो आहोत की ध्रुवीकरण वेगवेगळ्या समाजामध्ये, वेगवेगळ्या धर्मामध्ये, जातीमध्ये होत असताना मला असं वाटतं की आपलं संविधान आपल्याला काय सांगतं हे आपण समजावून घेतलं पाहिजे. ते समजावून घेतलं तर तुमचं, माझं आणि या देशाचं आरोग्य चांगलं राहील याची मला निश्चित खात्री आहे. आपली अडचण ही आहे की संविधानानं जे आपल्याला प्रिस्क्राईब केलं, जे आपल्याला लिहून दिलं की या गोळ्या घ्या, ही औषधं घ्या, संविधानानं दिलेली ही जी वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता, ही जी औषधं आहेत ही आपण नियमित घेतली तर मला असं वाटतं आपल्या भोवती हे जे आजारपणाचा अंधार दाटून येतो आहे तो निश्चितपणे दूर होईल. गरज आहे ही औषधं आपण नियमितपणे घेण्याची. मला असं वाटतं की या संविधान दिनाच्या निमित्तानं आपण आपल्या संविधानाला पुन्हा एकदा भेट देऊयात. त्याचं सगळं प्रिस्क्रिप्शन जे आहे, इट इज अ पॉलिटिकल प्रिस्क्रिप्शन फॉर द सोसायटी, फॉर द एंटायर सोसायटी, ते आपण समजावून घेऊयात, ते आत्मसात करूयात. तसं करण्यातच तुमचं, माझं, सगळ्यांचंच भलं आहे. मित्रांनो, मला असं वाटतं की आज एवढं सगळं बोलून मी या ठिकाणी थांबतो आहे. आपण सगळ्यांनी खूप शांततेनं हे सगळे विचार ऐकून घेतलेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय भीम.